या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। सुरुवातीला हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। कणकवली नगरपंचायतीच्या बेजबाबदार कारभारामुळेच मुसळे यांचा मृत्यू, शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांचा आरोप। कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला गेल्यास भाजप नगरसेवक शांत राहणार नाहीत, भाजप गटनेते विलास कुडाळकर यांचा इशारा। आणि दोडामार्ग तालुका थेट सरपंच पद निवडणुकीचं खास विश्लेषण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आपला सातबारा, आपलं घर, वैभववाडीतलं समर्थनगर। वैभववाडीतलं समर्थनगर। वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर। समर्थनगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे यांचं आज सकाळी 8च्या सुमारास निधन झालं। रविवारी सायंकाळी 7:15च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ते जखमी झाले होते। त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। आज सकाळी 8च्या सुमारास त्यांचं निधन झालं। या मृत्यूला सर्वस्वी कणकवली नगरपंचायत जबाबदार असल्याचं शिवसेना गटनेते तथा नगरसेवक सुशांत नाईक यांनी आरोप केलाय। कणकवली नगरपंचायतच्या वतीनं नरडवे रोड इथं 12 फूट खोलीचं गटार खोदण्यात आलंय। गेले काही दिवस गटार खोदायचं काम सुरू आहे। नरडवे रस्त्यावरून हे गटार जात असल्यानं रस्ता देखील खोदण्यात आलाय। मात्र या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही अथवा बॅरिकेड देखील लावले नाहीत। त्यामुळं कणकवली इथले रवींद्रनाथ वसंत मुसळे रविवारी नरडवे रस्त्यावरून दुचाकीने जात असताना खोदलेल्या गटाराचा अंदाज न आल्यानं गटारात पडून जखमी झाले। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र अपघाताच्या धक्क्यातून न सावरलेल्या रवींद्रनाथ मुसळे यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला। या मृत्यूला सर्वस्वी कणकवली नगरपंचायत व ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा व नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाध्यक्ष सुजित जाधव, युवा तालुका समन्वयक तेजस राणे, शहर प्रमुख उमेश वाळके, महेश राणे, संतोष राणे आदी उपस्थित होते। आम्हाला दुःख आहे की रवींद्रनाथ मुसळे जे ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष होते त्यांचं काल आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे। पण त्याला जबाबदार कोण आहे त्याचं तुम्ही सर्वे केला पाहिजे, कारण इथे ह्या ठिकाणी तुम्ही बघताय की हे गटाराचं काम चालू आहे आणि ह्या गटाराचं काम चालू असताना काल कुठचेही बॅरिकेड्स नसताना ते टू व्हीलर घेऊन इथनं जात होते आणि त्या ठिकाणी ते कालच्या 7:15 वाजता म्हणजे आज तरुण भारतमध्ये बातमी आलेली आहे की एक ज्येष्ठ नागरिक ह्या गटारामध्ये पडलेल्याची बातमी आहे आणि ती बातमी त्याच मुसळ्यांची आहे
आणि त्यामुळे ते काल जे पडलेले होते ते ह्याच गटारात पडलेले होते, ते त्या ठिकाणी प्रवास करत होते आणि टू व्हीलर घेऊन पूर्ण खड्ड्यात आतमध्ये पडले. खड्ड्यात आतमध्ये पडल्यानंतर ह्या सर्व लोकांनी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बघितलेलं होतं. तुम्ही चौकशी करू शकता की ह्या म्हणजे बॅरिगेड्स न लावलेले होते, त्यामुळे बेजबाबदारपणे कॉन्ट्रॅक्टरने आणि नगरपंचायतने ह्याच्यावरती लक्ष नसल्यामुळे एक ज्येष्ठ नागरिकाचा नाहक बळी गेलेला आहे. त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण काही करायचं नाही किंवा काही बोलायचं नाही, पण एखाद्याचा जर अशा बेजबाबदारपणामुळे ज्येष्ठ नागरिक जे सामाजिक कार्यात अग्रेसर होते, ज्येष्ठ नागरिकांचे ते अध्यक्ष होते, अशा रोटरीचे ते सदस्य होते आणि अशा नागरिकांचा जर अशा ह्या बेजबाबदारपणामुळे जर एखाद्याचा नाहक बळी जात असेल तर ह्याला कुठेतरी प्रशासन जबाबदार धरलं पाहिजे, हा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार धरला पाहिजे. आम्ही प्रशासनाकडे CEOंकडे अशी मागणी करतो की त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. ह्या नुकसान भरपाई ह्याच्यामुळे त्यांचा जर जबाबदार धरत असतील तर ह्या कॉन्ट्रॅक्टरने आणि नगरपंचायतने त्यांना नुकसान भरपाई ही दिली पाहिजे. निश्चितच पारकर साहेब, नेमकी काय मागणी असेल आपली? मुख्यतः हा जो रस्ता आहे हा राज्यमार्ग आहे माझ्या माहितीप्रमाणे, आणि हा रस्ता जेव्हा खोदतेवेळी इथे जी काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने हा रस्ता बंद करायला पाहिजे होता, तशा पद्धतीने प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरने कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीने नियोजन केलं नव्हतं. आज जर काय तुम्हाला नियोजन दिसतं, हे काल इथं नियोजन नव्हतं. हे जर आजचं नियोजन काल जर केलं असतं काम करतेवेळी तर नाहक बळी आज नागरिकाचा गेला नसता. अतिशय दुःख होतं आहे, कारण मुसळे साहेब हे या सर्वसामान्य जनतेमध्ये होते. जरी ते रिटायर असले तरी ते समाजामध्ये काम करत होते, आणि अशा माणसाचा मृत्यू अशा हलगर्जीपणामुळे झाला याचं दुर्दैवच आम्हाला वाटतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला जबाबदार नगरपालिकेचं प्रशासन आहे, ठेकेदार आहे. त्यांचा जो काय मृत्यू झाला तो ह्यांच्यामुळे झालेला आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्यामुळे त्यांची जी काही कुटुंबाची आर्थिक भरपाई असतील, सगळ्या गोष्टी आहेत ते नगरपालिकेला प्रशासनाने ठेकेदारने करणं महत्त्वाचं आहे. आणि ती मागणी आम्ही नगरपालिकेमध्ये करणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांजवळ करणार आहोत. आणि या प्रशासनाला मी सांगू इच्छितो की यापुढे जेव्हा आपण असे कामं करणार तेव्हा या काम करतेवेळी नाहक नागरिकाचा बळी जाता कामा नये, याची जबाबदारी, याची खबरदारी या प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आज एवढं मोठं नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुख्याधिकारीसारखा जबाबदार अधिकारी या स्पॉटवर आलेला नाही आहे, या स्पॉटवर येऊन व्हिजिट केलेली नाही, काय नेमकं पोझिशन आहे. आणि हा जो काय दिखावा आज बॅलेटिंग जे काही केलेलं आहे कागद लावून, हा दिखावा आज केला आहे, तो जर मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष टाकलं असतं आणि जर काल करून घेतला असता तर हा बळी गेला नसता. आणि अनेक दुर्दैव अशी गोष्ट अशी आहे की आज एका पत्रकार ह्याच्यातून अशी बातमी आली दैनिकामध्ये की असा सर्वांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून, आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक अशी बातमी आली की हृदयविकाराने झटक्याने मृत्यू झाला. ही जे कुठे हे आहे ती तफावत, ती पत्रकार लोकांना माझी विनंती आहे की जी गोष्ट खरी आहे, जी गोष्ट म्हणजे जे घडलं आहे ते पत्रकारितेतून बाहेर यावं अशी आमची अपेक्षा आहे. अशी पत्रकारी होऊ नये या कणकवली शहरामध्ये आमची इच्छा आहे. कोणाची तरी गुलामगिरी करून पत्रकारी कोण करत असेल तर हे बंद हवं असं आपल्या संघटनेकडे पण आमची मागणी आहे. आणि अशा पद्धतीला आपण यापुढे होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. बस. आणि काल मी याच्यापुढे पण नोंद घेऊ शकतो की तुम्ही नोंद घेऊ शकता की काल जर ह्या ॲक्सिडेंट झाला असेल काल 7:15 वाजता तर ह्याची पोलिसांकडे नोंद आहे का? कोण पोलिसांकडे नोंद घेतली असेल तर त्याच्यानंतर ती गाडीची काय नोंद घेतली, मग नोंद घातली तर त्यांना प्रशासनाने त्याच्यावरती काय कारवाई केली, मग नगरपंचायतकडनं त्याच्यानंतर काय कारवाई झाली एखाद्या याच्यानंतर, ही पण जबाबदारी प्रशासनाची आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतरसुद्धा जर बेजबाबदार असतील तर त्याला नगरपंचायत प्रशासनाने ठेकेदार जबाबदार आहे. कोणाच्या लक्षात येणार, हे जर बंदच रस्ता करणं महत्त्वाचं आहे. ह्या 12 फुटाचा रस्ता स्वप्नात पण कोणाचा नसणार की इथे 12 फुटाचा रस्ता कोणतरी मध्ये खणेल. काहीच केलं नव्हतं त्यांनी, कायच केलं नव्हतं. हे आता केलेलं आहे, अशी काही गोष्ट नव्हती. कालच दुपारपासून खायला सुरुवात केली आहे, हे संध्याकाळी घडलं आहे नीट. प्रशासनाने मागणी अशी आहे की अशा गोष्टी पुन्हा घडता कामा नये. आणि ह्या कुटुंबियांना आर्थिक जी काही मदत होईल त्यांच्या कुटुंबांना ती मदत नगरपालिके प्रशासनाने आणि ह्या ठेकेदाराने करायला पाहिजे. आणि ह्याच्यावर जे असेल ती त्याची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टींची करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. खरं म्हणजे ही नगरपंचायतची कालची घटना घडली ती पूर्णपणे म्हणजे खूप लाजीरवाणी अशी आहे, खूप दुःखदायक अशी पण घटना आहे. आणि या सर्व घटनेला नगरपंचायत प्रशासन आणि नगरपंचायतचे जे शासनकर्ते आहेत, जे सत्ताधारी आहेत, ते ज्याला जबाबदार आहेत.
कारण जी नगरपंचायतमध्ये आज जी टक्केवारी चालू आहे त्यामुळे ठेकेदाराला असं वाटतं की आपण जे काम करतो आहे ते कुठच्याही कशाही पद्धतीने केलं तरी ते योग्य आहे आणि त्यामुळे जनमानसात असा म्हणजे चुकीचा मेसेज जातो आहे. आणि कालची जी घटना घडली त्याला जी हे आहे त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी वैयक्तिक मागणी आहे आणि त्याशिवाय त्यांना वैयक्तिक जी काय हे आहे भरपाई ती त्यांनी द्यावीच. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थानिक पथविक्रेत्यांवर निशाणा साधला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेमुळे दर आठवडा बाजाराच्या करात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. हे सत्ताधारी नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्यापेक्षा घट कशी होईल हे पाहत आहेत. येत्या बुधवारच्या आठवडा बाजारामध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना त्रास दिला गेला तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाहीत, असा इशारा नगरपंचायतीचे भाजप गटनेते विलास कुडाळकर यांनी दिलाय. प्रशासन म्हणजे कसं आलं आहे, जर सीझन आला किंवा गणपती होतो दे, दिवाळी होतो दे, बुधवार बाजार होतो दे, त्या दिवशी आम्हाला म्हणजे नाहक त्रास झाल्यासारखा होतो. प्रमाणपत्रकं दिली तरी आम्हाला त्याचा काही फायदा नाही. असली तरी सांगणार बाजारपेठेत बसा, इथं बसा, तिथं बसायचं नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला जिथे आहे ना तिथे आठवडा बाजार आम्हाला करावा आहे. बाकी आमची काही मागणी नाही. आठवडा बाजार आहे, तो आठवडा बाजार जसा चालतो तसंच आठवडा बाजार द्यायचा. बाकी हेर वेळेला त्यांनी सांगितलं लावायचं नाही रस्त्यालगत, आम्ही नाही लावत. पण फक्त आठवडा बाजार आहे, तो आठवडा बाजार आम्हाला पाहिजे. हीच आमची एक प्रशासनाजवळ मागणी आहे. नाही तसं काय, आम्ही कोल्हापूरहून आणि भाजी कांदे बटाटे असे आणून आम्ही विकतो. स्थानिक म्हणजे गावठी भाजी आणि असते आमच्याजवळ. जे आमचे शेजारी आणि आहेत ना ते गावठी भाजी विकतात. ती काय मागणी आहे, फक्त ते काय म्हणतात आठवडा बाजार जसा आहे ना तसाच चालू राहायला पाहिजे. हे प्रशासनानं करायला पाहिजे. ते सांगतात ट्रॅफिक होतं त्यामुळे. आणि इतकी वर्ष ग्रामपंचायतीपासूनच तो बाजार चालू आहे. आताच नाही, नगरपंचायतीपुरताच बाजार नाही आहे, ग्रामपंचायतीपासूनच बाजार चालू आहे. प्रशासन दिवसाला आमची टोपलीप्रमाणे 50 रुपये. सतीश सुरेश कुडाळकर. कुडाळ नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांची महायुती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि नगर विकास ज्यावेळी विकासाचा विषय असतो त्यावेळी स्थानिक व्यापारी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण या सत्ताधाऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देण्याचाच सध्या धंदा सुरू केला आहे त्यांनी. स्थानिक जे व्यापारी आहेत शहरातील त्यांना सातत्याने हटवलं जातं, रस्त्यावरून उठवलं जातं आणि त्यांना त्रास दिला जातो. आणि अशा या व्यापाऱ्यांना त्रास दिल्यामुळे स्थानिक व्यापारी इतर ठिकाणी व्यापार करण्यासाठी जात आहेत. त्यामध्ये असेल कविलकट्टे, आंबेडकर नगर, कुंभारवाडी किंवा लक्ष्मीवाडी या ठिकाणचे जे स्थानिक व्यापारी आहेत ते बाहेरगावी जाऊन व्यापार करतात. त्यामुळे नगरपंचायतीचाही मोठा तोटा होत आहे. करामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याबाबत सातत्याने सभांमध्ये सांगूनसुद्धा किंवा सूचना मांडूनसुद्धा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. फक्त प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे जर आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांना या नगरसेवकांनी किंवा प्रशासनाने हटवण्याचे काम केले तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. तालुक्यातील निवडणूक विभागाचा कारभार अनाकलनीय आहे. सर्वसामान्यांना योग्य वागणूकही मिळत नाही. या विभागानं ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अर्ज तपासणीचे 40 रुपये घेतले, त्याची पावतीच दिली नाही, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केलाय. पाहूया काय म्हणाले सरवणकर. आज वैभववाडी तहसीलदार कार्यालयामध्ये श्री पुंडलिक बाबू चौगुले हे 83 वर्ष वयाचे एक इसमासोबत मी पोस्टल बॅलेट घ्यायला गेलो होतो. माननीय नायब तहसीलदार मॅडम श्रीमती कासकर या ठिकाणी त्यांना सकाळीच फोनवरनं इंटिमेट केलं होतं की त्यांना पाहिजे आहे म्हणून. तर त्यांनी मला नारकर मॅडमना भेटायला फोनवरनं सांगितलं होतं. फोनवरनं सांगितल्याप्रमाणे आम्ही नारकर मॅडमकडे गेलो. त्या वयस्कर व्यक्ती त्यांना मुंबईला उपचाराला जायचं असल्याने त्या ठिकाणी त्यांना पोस्टल बॅलेट, मुंबईवरनं पोस्टल बॅलेटचा आपला मतदानाचा अधिकार त्यांना वापरायचा होता. असे त्यांच्यासोबत आणखी दुसरे एक सरवणकर म्हणून व्यक्ती, असे दोघांना आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो. परंतु तशी काही व्यवस्था तिकडे गेल्यावर आम्हाला फोनवरनं उत्तर न मिळालेले त्यांनी बोलून घेतले. तेवढ्या लांब उंबाड्यावरनं वैभववाडीला 18 किलोमीटर प्रवास आणि 300 रुपये खर्च करून ते बिचारे आले. आणि त्याच्यानंतर त्यांना या ठिकाणी आल्यावर सांगितलं की तुम्हाला इथे पोस्टल बॅलेट असं काही व्यवस्था नाही आहे, तसं काही शासनाची तुमच्यासाठी व्यवस्था नाही, ती फक्त सरकारी नोकरांसाठी व्यवस्था आहे. तर त्यावेळी त्याने आणि आम्ही म्हणजे प्रतिनिधी म्हणून त्यांचा आम्ही गेलो होतो. तर आम्ही विचारलं की बाबा नाही तर मग आम्हाला का बोलवलं. तर तुम्ही जरा योग्य त्याचं उत्तर द्याल का, त्याचं काय शासनाचं परिपत्रक असेल तर सांगा. तर त्यांनी एक लेखी मागणी केली आमच्याकडे पत्राची आणि आम्ही मग ते लेखी पत्र दिलं. तरी पण त्यावेळी त्या मॅडम म्हणाले की माझ्या नावे नका लिहू, नायब तहसीलदार मॅडमच्या, मी उत्तर देणार नाही, तर तुम्ही तहसीलदार साहेबांच्या नावे पत्र लिहायचं आहे. तर ठीक आहे म्हटलं, तुमचं मान्य आहे. उलट ते आम्हाला तिथे बसायला देत नव्हते. इथे अर्ज लिहायचा नाही, इथे बसायचं नाही. वयस्कर लोक होते, दोघंही 80-82 वर्षाचे. लोकसेवकांचं हे वयस्कर व्यक्तींच्या बाबतीतलं जे वागणं आहे ते मला थोडंसं वागणं खटकलं की असं त्यांनी वागायला नाही पाहिजे. जनता आपला आपण राजा म्हणतो. मतदार तर निवडणुकीमध्ये फार प्राधान्य असतं निवडणुकीला. मतदार हे आपले एक आपल्यासाठी त्यांचं शासन आहे. लोकांसाठी लोकांनी चालवायचं एक आपण म्हणतो ते राज्य असतं, लोकराज्य. परंतु तसं जर शासकीय सेवकांनी किंवा लोकसेवकांनी अशा प्रकारे जर वयस्कर लोकांना वागणूक दिली तर आपण अगदी एवढ्या वर्षानंतर सुद्धा भारतांतरात आहे का अशी एक थोडीशी शंका निर्माण होते. आणखीन दुसरी गोष्ट, ह्यांचा एक मला अनुभव जो आला, मी एक स्वतःचा फॉर्म ग्रामपंचायत उंबाडे त्याच्यात मी एक नुसता प्रयोग म्हणून भरला होता की कसं असते व्यवस्था किंवा काय व्यवस्थापना असते, ही व्यवस्थापना मला बघायची होती. त्यावेळी मला अद्याप त्याचा शोध लागला नाही की त्यावेळी माझ्याकडनं फॉर्म तपासणीच्या नावाखाली 40 रुपये घेतले गेले. आणि माझ्यासोबत जे अर्जदार होते त्यांच्यासोबत आलेले आमचे पाटणकर हे आमचे मित्र गौस पाटणकर, ह्यांनी माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांनी 40 रुपये दोघांचे 80 रुपये भरले. परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारची रिसीट त्यांच्याकडनं काही कार्यालयाकडनं मिळाली नाही. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्यासाठी अनेक लोकांनी तिथे अर्ज भरले, पण आम्हाला वाटलं होतं की कदाचित वरती फॉर्म पूर्ण स्वीकारल्यानंतर ती रिसीट मिळेल. परंतु त्यावेळी वेगळी डिपॉझिटची रिसीट आम्हाला मिळाली. परंतु 40 रुपयाचा काय शेवट पण आम्हाला शोध लागणार नाही. हे 40 रुपये कशासाठी गेले ह्याचा आम्हाला जर माहिती मिळाली तर ते बरं होईल. कारण माझ्यासारख्या सगळ्या उमेदवारांकडून ते 40 रुपये दिले.
शासन दरबारी त्याची नोंद आहे का, ती कशासाठी घेतली याची त्यांच्याकडे काय माहिती आहे का, तर त्याच्यासाठी नोंद पावती काय नाही घेतली याच्याबद्दल ते काय उत्तर देऊ शकतील का, हे मी शासनाकडे माझ्या या प्रसार माध्यमांकडून मागणी करत आहे की त्यांनी कृपया यासाठी आमचे लाडके किरीट सोमय्या आयोगाची चौकशी समिती नेमावी आणि तो 40 रुपये संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध, 10,000 स्क्वेअर फूटचे प्रशस्त गार्डन, 120 स्क्वेअर फूट पासून 3,000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू. ओरोस आठवडा बाजारातच मुंबई गोवा महामार्ग, पेट्रोल पंप, ओरोस बस स्थानक, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, डॉन बॉस्को स्कूल, ATM, बँक 500 मीटर परिघामध्ये. रेरा नंबर P52900006500. संपर्क 8530 33 34 11. सावडाव ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सावडाव इथल्या नैना वैभव सावंत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना माजी सरपंच दत्ताराम काटे यांनी सावडाव ग्रामपंचायतमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची बदनामी करण्याचं काम ते करत असल्याचं सांगत भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावलेत. आत्ता जे ग्रामपंचायतीबद्दल जी माहिती भ्रष्टाचारासंदर्भात दिली आहे ती कोणत्याही प्रकारची बातमी खोडसाळ आहे. ती बातमी दिलेली आहे ती खोडसाळ आहे की हे राजकीय तोंडावरती काहीतरी वेगळं निर्माण करायचं असं ते भासवत आहेत. अशा प्रकारचा कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून गावातील सर्व ग्रामस्थ आमच्या बाजूने आहेत. हे गावातील सर्व ग्रामस्थांनी कोणत्या प्रकारची अशी कोणतीही तक्रार आजपर्यंत 5 वर्ष म्हणा 10 वर्षामध्ये आलेली तक्रार केलेली नाही. ग्रामस्थ आमचे समाधानी आहेत सगळ्या गोष्टीवर. हे सर्व षडयंत्र असून आज कित्येक वर्षानंतर इथे गावात येऊन आज हे काही गोष्टी क्लेश निर्माण करण्याच्या सुरुवात केलेली आहे. हे फक्त हे एकच उद्देश आहे त्यांचा की आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या उमेदवारांची ही चाल आहे. त्यांची जी चाल आहे त्यांना असं खोडसाळ काहीतरी करू आम्हाला लोक मतदान करतील आणि खुर्चीवर बसतील, तर अशा गोष्टी होणे शक्य नाही. की आम्ही कित्येक वर्ष गावामध्ये वावरलेलो आहोत, आम्हाला सर्व गावाची माहिती आहे. हे जे काय आरोप करतात त्यांना वाड्या किती आहेत गावात ते सुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे हे सर्व राजकारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच चालू झालेलं आहे. ह्याच्यात काही तथ्य नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया मोफत, एंजिओग्राफी फक्त 5,000 रुपये, एंजिओप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजिओप्लास्टी अगदी मोफत. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 023 67 23 40 00 आणि मोबाईल 93 700 56 076 94 209 076 61 आणि 70 202 90 316. तुळस ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसंच काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत श्री देव जैतीर सातेरी गाव विकास आदर्श पॅनलच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या पॅनेलला मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय.
श्रीदेव जयतीर सातेरी गाव विकास आदर्श पॅनलने तुळस गावचे ग्रामदैवत श्रीदेव जयतीर व श्रीदेवी सातेरीला श्रीफळ अर्पण करून प्रचाराला जोरदार सुरुवात केली. या पॅनलतर्फे सरपंच पदासाठी दिशा मिलिंद शेटकर या सुशिक्षित व जनसंपर्कात असलेला उमेदवार असून गावात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी म्हणून काम करण्यासाठी आम्ही ह्याच्या अगोदर पण प्रयत्न केलेला, ग्रामसंघामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांचे काय प्रश्न आहेत ह्याच्यावर जास्त भर देऊन मी नक्कीच ह्या गावामध्ये काम करू शकते. किंवा बचत गटांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी म्हणा, युवकांसाठी म्हणा, आम्ही तत्पर असतोच काम करायला. ह्याच्या अगोदर पण आम्ही काम केलेलं आहे महिलांसाठी. आणि तसंच आता ह्यामध्ये निवडणूक आहे तर शिवसेनेमार्फत जे पॅनल उभे केलेले आहेत त्यांना बहुमताने विजयी करा. आणि ह्याच्या अगोदर जशी आम्हाला शिवसैनिकांनी साथ दिलेली आहे तशीच साथ त्याच्या पुढेही द्या. आम्ही पण तुम्हाला तशीच साथ 5 वर्ष देऊ ही नक्कीच आम्ही गॅरंटी देतो. आव्हान असं करेन की आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. महिलांची साथ आहेच, त्याचबरोबर सर्व बाकीच्या मतदारसंघाची साथ असू द्या, एवढंच आवाहन करेन. तुळस ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ही निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर आमचे घटक पक्ष या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णतः 11 ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचासाठी सन्माननीय सौभाग्यवती दिशा मिलिंद शेटकर या ठिकाणी रिंगणात आहेत. सर्व 4ही प्रभागामध्ये आमचे पूर्णतः पॅनल या ठिकाणी उभं आहे. सर्व उमेदवार हे सुद्धा आमचे नवीन आहेत आणि सर्व लोकांना परिचित असलेले असे उमेदवार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी या ठिकाणी जरी सामाजिक काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर इतर कुठल्याही वैयक्तिक ह्याचा डाग नसलेले असे स्वच्छ चारित्र्यवान संपन्न असे आमचे उमेदवार आहेत. आणि आमच्या ह्या लढतीमध्ये नक्कीच आमच्या तुळस गावाच्या शिवसेना परिवाराच्या वतीने अनेक विकासात्मक कामं गेली मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये आपण या शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहेत आणि त्याची पोचपावती अशी आम्हाला ह्या निवडणुकी माध्यमातून मिळेल अशी आम्हाला 100% आशा आहे. राज्यातील मागच्या 4 ते 5 महिन्यातील जे राजकारण चाललं आहे त्या राजकारणामधून संपूर्ण जनतेचा जो संताप आहे किंवा जो उद्रेक आहे तो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून माननीय स्वर्गीय बाळासाहेबांना अभिप्रेत असं जे कोकणचं स्वप्न आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल अशी मी एक वेंगुर्ल्याचा तालुक्याचा शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने तसेच या तुळसगावचा एक सुपुत्र नात्याने नक्कीच या गावामध्ये सुद्धा आपल्या शिवसेनेची एक भगवा या तुळस ग्रामपंचायत फडकेल. अनेक विकासात्मक कामं शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडलेली आहेत. तुळसमधील जे आमचं प्रसिद्ध देवस्थान आहे जयतीर देवस्थान या ठिकाणी जे भक्तनिवासाची सुद्धा इमारत ही आमच्या शिवसेना परिवाराची एक संकल्पना होती. ती सुद्धा मार्गी लावण्यासाठी आम्ही शिवसेनेचं सरकार असताना त्याचा पाठपुरावा करून ती सुद्धा इमारत या ठिकाणी साकारलेली आहे. अनेक पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ह्याचा हेडचा निधी त्या ठिकाणी आणून पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लावण्यासाठी आम्ही शिवसेनाच्या माध्यमातून तुळसमध्ये प्रयत्न केले. रस्त्याचे महत्त्वाचे जे गोष्टी होते जे महत्त्वाचे रस्ते खराब झालेले होते ते सुद्धा मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल इतर विविध हेडचे निधी असेल या माध्यमातून सुद्धा तुळस गावातील जास्तीत जास्त रस्ते व्यवस्थितरित्या मार्गी लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अनेक महिला बचत गटांना प्राधान्य देण्यासाठी कात्यासारखा प्रकल्पसुद्धा तुळसमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. असे अनेक प्रकल्पसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये येण्यासाठी माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब असतील, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांना अभिप्रेत असलेलं हे कोकण या कोकणसाठी आम्ही शिवसैनिक म्हणून जो काम करतोय त्यासाठी तुळस गावामध्ये सुद्धा एक चांगला विकास पुढच्या कालावधीमध्ये घडावा यासाठी सर्व तुळस गावातील ग्रामस्थांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी या पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेचा जे उमेदवार आहे शेटकर मॅडम यांच्या पाठीशी ठाम राहावं आणि आपल्या तुळस गावासाठी एक चांगलं एक भवितव्य घडवावं हीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल
कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया मोफत, एंजिओग्राफी फक्त 5,000 रुपये, एंजिओप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजिओप्लास्टी अगदी मोफत. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 02367 23 40 00 आणि मोबाईल 93 700 56 076 94 209 076 61 आणि 70 202 90 316. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात महाड तालुक्यात 73 मधील 36 बिनविरोधपैकी 32 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला असल्याचं आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 240 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्या एका महाड विधानसभेमध्ये 104 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये महाडमध्ये 73, पोलादपूरमध्ये 16 आणि माणगावमध्ये 15 अशा एकूण 104 ग्रामपंचायतीपैकी आत्तापर्यंत 36 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झालेल्या आहेत. 36 मधल्या 32 ग्रामपंचायती या आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कडे आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ग्रामपंचायती गावाने बिनविरोध या आपल्याकडे दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक ग्रामपंचायत ही आमच्या युतीमध्ये भाजपकडे आहे, त्यानंतर एक महाविकास आघाडीकडे आहे आणि 2 ग्रामविकास आघाडीकडे आहे. अशा एकूण 36 ग्रामपंचायती 104 पैकी बिनविरोध झालेल्या आहेत. मग हे सांगितल्याप्रमाणे 2 आमच्या एकूण 3 तिकडे ह्याला झालेल्या आहेत माणगावमध्ये, त्यातल्या 2 आमच्याकडे आलेल्या आहेत. आपल्या इथल्या 24 पैकी 22 आपल्याकडे आलेल्या आहेत महाडमधल्या. त्यानंतर पोलादपूरमधल्या 9 पैकी 8 आलेल्या आहेत आपल्याकडं. तर असं एकूण बलाबल जर पाहिलं आपण तर 104 पैकी 36 पैकी 32 अशी रेंज आहे. आणि ज्या आता ग्रामपंचायती 68 ग्रामपंचायती आम्ही लढतोय, तर त्या ग्रामपंचायती आम्ही बिनविरोध झाल्यानंतर जे राहिले ते लढून आम्ही आणणार आहोत. त्यामध्ये आमचं टार्गेट आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थानिक पतविक्रेत्यांवर निशाणा साधला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेमुळे दर आठवडा बाजाराच्या करात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. हे सत्ताधारी नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्यापेक्षा घट कशी होईल हे पाहत आहेत. येत्या बुधवारच्या आठवडा बाजारामध्ये स्थानिक पतविक्रेत्यांना त्रास दिला गेला तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाहीत, असा इशारा नगरपंचायतीचे भाजप गटनेते विलास कुडाळकर यांनी दिलाय. आला गणपती होते, दिवाळी होते, बुधवार बाजार होते, त्या दिवशी आम्हाला म्हणजे नाहक त्रास झाल्यासारखा होतो. प्रमाणपत्रकं दिली तरी आम्हाला त्याचा काही फायदा नाही.
असली तरी सांगणार बाजारपेठेत बसा, इथं बसा, तिथं बसायचं नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला जिथे आहे ना तिथे आठवडा बाजार आम्हाला करावा आहे. बाकी आमची काही मागणी नाही. आठवडा बाजार आहे, तो आठवडा बाजार जसा चालतो तसाच आठवडा बाजार द्यायचा. बाकी वेळेला त्यांनी सांगितलं लावायचं नाही रस्त्यालगत, आम्ही नाही लावत. पण फक्त आठवडा बाजार आहे, तो आठवडा बाजार आम्हाला पाहिजे. हीच आमची एक प्रशासनाजवळ मागणी आहे. नाही तसं काय, आम्ही कोल्हापूरहून आणि भाजी, कांदे, बटाटे अशी आणून आम्ही विकतो. स्थानिक म्हणजे गावठी भाजी आणि असते आमच्याजवळ. जे आमचे शेजारी आणि आहेत ना ते गावठी भाजी विकतात. ती काय मागणी आहे, फक्त ते काय म्हणतात आठवडा बाजार जसा आहे ना तसाच चालू राहायला पाहिजे. हे प्रशासनानं करायला पाहिजे. ते सांगतात ट्रॅफिक होतं त्यामुळे. आणि इतकी वर्ष ग्रामपंचायतीपासूनच तो बाजार चालू आहे. आताच नाही, नगरपंचायतीपुरताच बाजार नाही आहे, ग्रामपंचायतीपासूनच बाजार चालू आहे. प्रशासन दिवसाला आमची टोपलीप्रमाणे 50 रुपये. सतीश सुरेश कुडाळकर. कुडाळ नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांची महायुती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आणि नगर विकास ज्यावेळी विकासाचा विषय असतो त्यावेळी स्थानिक व्यापारी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण या सत्ताधाऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देण्याचाच सध्या धंदा सुरू केला आहे त्यांनी. स्थानिक जे व्यापारी आहेत शहरातील त्यांना सातत्याने हटवलं जातं, रस्त्यावरून उठवलं जातं आणि त्यांना त्रास दिला जातो. आणि अशा या व्यापाऱ्यांना त्रास दिल्यामुळे स्थानिक व्यापारी इतर ठिकाणी व्यापार करण्यासाठी जात आहेत. त्यामध्ये असेल कविलकट्टे, आंबेडकर नगर, कुंभारवाडी किंवा लक्ष्मीवाडी या ठिकाणचे जे स्थानिक व्यापारी आहेत ते बाहेरगावी जाऊन व्यापार करतात. त्यामुळे नगरपंचायतीचाही मोठा तोटा होत आहे. करामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याबाबत सातत्याने सभांमध्ये सांगूनसुद्धा किंवा सूचना मांडूनसुद्धा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. फक्त प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या व्यापाऱ्यांना लक्ष केले जात आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे जर आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांना या नगरसेवकांनी किंवा प्रशासनाने हटवण्याचे काम केले तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. गावातील नागरिकांना सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण करणं हे आमचं काम आहे. सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करणं हेच आमचं ध्येय आहे, असं मत नापणे येथील भाजपा पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार प्रदीप जैतापकर यांनी व्यक्त केलंय. पाहूया काय म्हणाले जैतापकर. जवळजवळ या ठिकाणी या गावामध्ये रस्तेही नव्हते. या ठिकाणी म्हणजे असे रस्ते होते की एकदम पूर्णपणे मातीचे रस्ते होते. 20 वर्षापूर्वी या ठिकाणी मी एक मुंबईसून या ठिकाणी मी रिक्षा व्यवसाय चालू केला. आणि हे रिक्षा व्यवसाय चालू करताना माझा लोकसंपर्क या गावामध्ये या गावामध्ये एकही रिक्षा नव्हती. ज्यावेळी मी या ठिकाणी मुंबईतून आलो त्यावेळी एकही रिक्षा नव्हती. आणि पहिल्यांदाच या ठिकाणी गावामध्ये माझी रिक्षा व्यवसाय मी चालू केला आणि लोकांचा अत्यंत प्रतिसाद या ठिकाणी मला एक सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणाला मला या ठिकाणी रोजगार करण्याची या ठिकाणी रिक्षाच्या व्यवसायातून संधी मिळाली. आणि या 15 ते 20 वर्षामध्ये लोकांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. त्यानिमित्ताने 2013 मध्ये मला ग्रामपंचायतीमध्ये या वार्ड क्रमांक यादववाडी जैतापूरवाडीतून या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि त्यानिमित्ताने मला या उपसरपंच या पदाची या ठिकाणी संधी मिळाली. अनेक विकास कामं या ठिकाणी मी आमदार माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील, सन्माननीय आमदार असतील, नितेश राणे असतील आणि जिल्हा परिषद माजी बांधकाम जिल्हा परिषद सदस्य आणि या आता सध्या भाजप पक्षाचे निरीक्षक गेंद्रजीराव राणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत.
त्यामुळे इथली जनता पूर्णपणे मला आशीर्वाद आहे आणि मला निवडून देतील, विकासासाठी साथ देतील असं मला वाटतंय. तसेच या आपलं चापादेवी मंदिर असेल, या ठाणेश्वर मंदिर असेल, यांच्याकडे जो रस्ता आहे तो रस्त्याचा करण्याचा आपण जनतेला आपण या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. ते येत्या 6 महिन्यामध्ये मे महिन्यापर्यंत पूर्ण करणार असं मी सर्वांना ठामपणे सांगितलं. जसे घर तिथे पाणी, जे पंतप्रधानांची जलजीवन जे मिशन योजना आहे ती पूर्णपणे मी सक्षमपणे राबवणार असं मी सर्व लोकांना, इथल्या ग्रामस्थांना अभिवाचन दिलेलं आहे. एवढे मी माझे 2 शब्द संपवतो. विरोधकांकडून असं म्हणणं आहे की कडू आव्हान तुमच्या समोर उभं केलेलं आहे, विरोधकांनी मोर्चेबांधणी केली आहे का, तुम्हाला त्याचं आव्हान निर्माण केलं, एकंदरीत असं वाटतंय का की बाबा तुमच्या समोर त्यांचं आव्हान आहे का? विरोधकांनी जरी किती आव्हानाची जरी भाषा केली तरी मी या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 वर्ष जनतेबरोबर माझी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे इथले मतदार मलाच मतदान करून विजयी करतील याची मला खात्री आहे. विरोधकांचे एकंदरीत तुम्ही आता म्हणताय की आम्ही चांगली मोर्चेबांधणी केली, तुम्हाला किती मतं पडतील आणि विरोधकांना किती मतं पडतील, काय अंदाज आहे? आता तसं सांगायचं झालं तर मतामध्ये एक 350-400 मतदान मला निश्चितच होईल असं मी आशावादी आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. नापणीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भाजपचं पॅनेलच विजयी होणार, विरोधकांचं धोबीपछाड होणार असा विश्वास माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केलाय. पाहूया काय म्हणाले रावराणे. आपल्या नापणे गावामध्ये ग्रामपंचायतीची आता अतिशय रणधुमाळी चालू आहे. या नापणे ग्रामपंचायतीमध्ये आमचे 4 सदस्य बिनविरोध झालेले आहेत. माननीय नितेजी राणे साहेब आमदार, स्थानिक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आपण या ग्रामपंचायतीमध्ये 100% यश मिळवणार आहोत. या नापणे गाव हा जो पर्यटन स्थळ आहे, नापणे गावामध्ये ऐतिहासिक नापणे गावचं नाव आहे आणि नापणे गावामध्ये हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाहणारा धबधबा आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या धबधब्याचं एक मोठं स्वप्न करायचं आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक तरुण तडफदार असा एक या गावचा एक नेता म्हणजे झगझगता निकारा असा प्रदीप जैतापकर आहे आणि त्या प्रदीप जैतापकरला आपण सरपंच पदासाठी या ठिकाणी आम्ही त्याला ती प्रमुख सरपंच पदाची उमेदवारी दिलेली आहे. त्यासोबत आमचे 2 उमेदवार फक्त रिंगणात आहेत. एका उमेदवाराची बॅट आहे आणि एका उमेदवाराची नारळ आहे आणि आमच्या सरपंच पदासाठी सिलेंडर आहे. या संपूर्ण वातावरण पाहता आणि ही संपूर्ण घरोघरी प्रचार पाहता नापणे गावांचा सर्वांचा कल हा प्रदीप जैतापकरच्या बाजूने आहे. नारायण राणे आणि नितेश राणे आणि भाजपा या सर्वांच्या नेतृत्वाखाली गाव संपूर्ण भाजपकडे मतदान करणार आहे. जरी भाजपचं चिन्ह जरी नसलं तरी आम्ही सर्व लोकांना पटवून सांगतोय ह्या आमच्या पॅनलला मत म्हणजे विकासाला मत आहे आणि हे संपूर्ण प्रदीप जैतापकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आणि दोन्ही सदस्य जे आमचे आहेत, एक बॅट आणि नारळ, हे दोन्ही चिन्ह लोकांच्या आम्ही पाठ करून टाकलेले आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या उद्याच्या 18 तारीखला हे जे मतदान होणार आहे ते बॅट आणि नारळ आणि सिलेंडर याच्यावरच या गावचं मतदान होणार. अन्य कुठल्याही चिन्हाकडे लोक झुकणार नाहीत आणि विकासाखाली गाव आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून
3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर. 10,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. तळेरे तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करणार असून गावामध्ये कचरा, पाणी, रस्ते अशा विविध समस्या खूप वर्ष प्रलंबित आहेत. त्या देखील मार्गी लावणार असल्याचं तळेरेचे सरपंच पदाचे उमेदवार गुरुप्रसाद कल्याणकर यांनी सांगितलंय. बघूया काय म्हणाले कल्याणकर. शासकीय पातळीवर ते सगळं बरोबर होत आहे, झालं नाही असं म्हणता येणार नाही. की मी त्याचा पाठपुरावा माझ्या पद्धतीने केला. मंत्रालयीन दरबारात ते सगळं झालेलं आहे, जवळजवळ टप्प्यात आलेलं आहे. जेव्हा 19 तालुके होतील तेव्हा त्या टप्प्यात ते येणारच आहे. आता सध्या वरच्यावर राजकारण बघता मुख्यमंत्री बदल किंवा त्यांचं आता जे सध्याचं राजकारण आहे त्या टप्प्यात ते सगळं हलतं राहिलेलं आहे. ते राहणार, ते होणार नाही असं होणार नाही. परंतु त्या दिशेने जाताना आपण एका होणाऱ्या तालुक्याच्या गावातले उमेदवार आहोत हे डोक्यात ठेवून आता प्रत्येक म्हणजे लोकांना जे का अभिप्रेत आहे ते काम महत्त्वाचं आहे, जे मागील काही वर्षात झालं नव्हतं. मग असं मी काही डोक्यात काही माझ्या संकल्पना आहेत. आपण तालुक्याच्या दिशेने जर वाटचाल करतो आहे तर त्याची जशी एखाद्या घरात तर लग्न सराई असते तेव्हा बाबा हळदीचा कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम, मग ती लगबग असते, त्या पद्धतीची तयारी असते. तसं आपण ज्या गावात आपल्या गावात जेव्हा तालुक्याचं स्वागत करणार आहोत पण ते करताना आमची पण काहीतरी तयारी पाहिजे. अशा तयारीसाठी आता आमच्यासारख्या उमेदवारांनी पुढे होणं गरजेचं आहे. निवडून आल्यावर तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करणार. जरूर. आपलं जनतेला काय आव्हान आहे? जनतेला आव्हान म्हणजे कसं आहे की राजकारण म्हटलं किंवा निवडणूक म्हटलं की काय लोकांना सांगण्याची गरज नाही. कसं होतं पहिल्यांदा लोकांच्यात गैरसमज असतात. त्यातपर्यंत जेव्हा उमेदवार बिनविरोध होणे आणि न होणे, कसं असतं की बिनविरोध ही प्रक्रिया पहिल्यांदा लादली जाता कामा नये. बिनविरोध या प्रक्रियेचं मी देखील स्वागत करतो. आता आमच्या गावात देखील बिनविरोध होणारच होतं. त्याच्यासाठी मी माझ्याकडून समोरच्या उमेदवारांच्यात काही अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. परंतु कसं आहे की मला अपेक्षित होतं की काही वेळापुरतं का असं ना पण एकदा गावच्या मंदिरात म्हणा किंवा एका जागेवर संपूर्ण गाव जिथे एका जागेवर येईल अशा ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न होईल आणि तिथे विचारांचं आदानप्रदान होईल. आणि तसं झालं असतं तर मी पण स्वतः थांबायला इच्छुक होतो. परंतु तसं कुठे होताना दिसलं नाही. मग त्या ठिकाणी जर विचार मंथन झालं असतं, चर्चा झाली असतं, हां तर मी थांबलो असतो. मी तसा निरोपही दिला होता. परंतु तसं कुठे दिसलं नाही. कसं होतं प्रत्येक प्रभागात जाऊन मिटिंग घेतल्या जातात, कुठे काय चाललं आहे. आणि त्याचबरोबर कसं आता हे राजकारण आहे, सामाजिकरण आहे, सगळं असतं. ह्यात चालत असताना कसं गावाचा त्याच्यात हस्तक्षेप असतो. मग जेव्हा निवडणूक लागते तेव्हा आरोप प्रत्यारोपी होत राहतात आणि ह्या सगळ्याचा मी स्वीकार करतो. कारण माझी उमेदवारी ही मी जनतेवर लादणार नाही. मी माझ्या आव्हानातच सांगितलेलं आहे की माझी उमेदवारी मी जनतेवर लादणार नाही. मी एक उमेदवार जरूर आहे, परंतु मतदार हा मतदार राजा आहे. त्या मतदार राजावर माझी उमेदवारी मी लादणार नाही. त्यांचा हक्क बजावायचा मी मागणं हे काम करणार आणि त्यांनी संधी दिली तर त्या संधीचं सोनं जरूर करणार. काय त्यांनी निर्भीडपणे मतदान करावं आणि तुमचे स्वतःचे विचार आहेत. कसं होतं की अनेक वेळा होतं की नाही मग त्यावेळेला तुझा विचार करायला पाहिजे होता किंवा काही उमेदवारांचे असं म्हणतात नाही तू असतं काय ते विचार केला असता. कारण तसंच माझ्या बाबतीत झालं आहे बहुतांशी लोकांचं की मी गेली 10 वर्षात मी त्या गोष्टींपासून वंचित होतो, सामाजिक कार्यात अग्रेसर होतो. पण ते लोकांकडून अरे तू अशा संधीला पुढे ये, तुझ्यासारखा उमेदवार आम्हाला पाहिजे असं लोकांकडनं बहुतांशी लोकांकडनं अभिप्रेत होतं. आता त्यांचं आव्हान मी तेव्हा डोक्यात ठेवलं. आता मी तेव्हा त्याचा जास्त विचार करत नव्हतो. आता कसं झालं, आता काय असं मोठा माझा व्यवसाय किंवा मी पूर्णपणे व्यवसायात अडकलेलो अशातला प्रकार नाही. आता माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे आणि तो वेळ मी लोकांबरोबर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. त्याच्यासाठी मी आता लोकांसमोर आव्हान ठेवलं आहे, तुम्ही तुमचं निर्भीडपणे मतदान करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि जो काय निर्णय लोकांचा कौल असेल, जनतेचा कौल असेल त्याचं मी स्वागत करणार. हे होते कल्याणकर. हे तरळ्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांची निशाणी आहे बस. त्यामुळे जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की जर लोकांच्या विकासासाठी आणि तरळा तालुका निर्मितीसाठी मी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार आहे, त्यामुळे मला मतदान करा असंच त्यांनी एकदा सांगितलं आहे. उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क
ओरोस फाटा मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. असलदे इथल्या भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर विकास पॅनलनं प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन उमेदवारांनी आशीर्वाद घेतला. मागील 5 वर्ष आपण गावच्या हितासाठी काम करत आहोत. तशाच पद्धतीनं पुढील काळात देखील आम्हाला निवडून देऊन आमच्याकडून कामे करून घ्या असं आवाहन सरपंच पंढरी वांगणकर यांनी मतदारांना केलंय. मागील 5 वर्ष असलदे ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये असलदे गावातील MRGS अंतर्गत विहीर, शोषखड्डे, गुरांचे गोठे, रस्ता, आंबा, काजू, सागवान लागवड, बांबू लागवड अशा अनेक प्रकारच्या लागवडीची उद्दिष्टे पूर्ण करणार, महिला व बचत गट सक्षम करणं, महिला बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, व्यायामशाळा, ओपन जिम साहित्य मध्यवर्ती ठिकाणी चालू करण्याचा मानस, गाई, म्हशी, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी अनेक योजना राबवणार, गावातील प्रमुख रस्त्यांसाठी खासदार निधी, आमदार निधी आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, असलदे आरोग्य उपकेंद्राची पायाभरणी व इमारत पूर्ण करून देणार, मागेल त्याला नळ कनेक्शनद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणार, वाचनालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार, पाणी, आरोग्य व अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन असलदे गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार, असलदे गावामध्ये दिवाबत्ती व पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा अधिक सक्षम करणार. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे गावातील तरुणांसाठी नोकऱ्या व गावातील विकासासाठी अनेक योजना व रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असं असलदे सरपंच पंढरी वांगणकर यांनी सांगितलं. आज या पॅनलला आपल्या गावाच्या गावपातळीवरती आमच्या गावातून जो पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे, प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण एकमेव आहे, आमच्या गावचे विद्यमान सरपंच वांगणकर साहेब यांची आज धडपड पाहून, त्यांची गावासाठी तळमळ पाहून आज जो विकास कामं जे चाललेली आहेत आमदारांच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या परतीवरच्या पाठिंबा मिळत असल्याने आज कामाची चांगली तर पाठपुरावा होत आहे. त्यामुळे त्याच्याच अनुषंगाने आज ग्रामस्थांनी विश्वास ठेवून आज या पॅनलला आम्ही सपोर्ट देत आहोत. गाव पातळीवर आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. असलदे गावामध्ये प्रचार करत असताना ग्रामस्थांचा चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे. कारण गेली 5 वर्ष थेट सरपंचाच्या इलेक्शनमध्ये मला ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला तो सार्थकी लावला आणि त्यामुळेच आता आम्ही नवीन तडफदार उमेदवार 12वी शिक्षण झालेला उमेदवार दिला आहे आणि त्याचं नाव आहे रघुनाथ दामाजी लोके. त्याची निशाणी आहे नारळ. त्याचप्रमाणे 12वी झालेले आमचे दुसरे सदस्य आहेत ग्रामपंचायतमध्ये, त्यांची निशाणी आहे बस दयानंद हडकर. त्याचप्रमाणे आमच्या आचरेकर मॅडम आहेत, त्यांची निशाणी आहे बादली. त्याचप्रमाणे छतावरील पंखा खरात मॅडम यांची निशाणी आहे. तसेच आमच्या माजी सरपंच म्हणून राहिलेल्या वंदना हडकर, त्यांची निशाणी आहे बादली. तसेच आमचे रिटायर्ड फॉरेस्टर आमचे मिडभावकर साहेब आहेत, त्यांनी देखील त्यांचा अनुभव प्रशासनातला प्रचंड अनुभव असल्यामुळे त्यांना देखील आपण त्यांची निशाणी देखील आपल्याला बस मिळालेली आहे. असे 7 उमेदवार अधिक सरपंच पदाचे 8वे उमेदवार असलदे गावातनं मिळालेला वाढता पाठिंबा लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांनी उत्तम जशी आम्ही राज्यस्तरावरती ग्रामपंचायत, जिल्हा स्तरावरनं राज्यस्तरावरनं आपल्या राष्ट्रीय पातळीपर्यंत ग्रामपंचायतीचा बहुमान अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून घेतला, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये रघुनाथ दामाजी लोके देखील ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सरपंच पदाचे उमेदवार आपण आहात, काय ध्येय धोरण असेल पुढे? माझं नाव रघुनाथ दामाजी लोके आहे. मी सरपंच पदाचा उमेदवार आहे. माझे निशाणी नारळ आहे. मी पंढरी वांगणकर यांच्या माध्यमातून जी कामे करून त्याने आज ग्रामपंचायतचं नाव पूर्णपणे ठेवून मोठं केलेलं आहे. तसेच मी त्यांच्या पाठोपाठ राहून मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि सर्व रोजगार उपलब्ध करून सर्व आमदारांच्या आमचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सर्व करून मी सर्वांची कामे पूर्तता करीन. महिला म्हणून तुम्ही रिंगणात आहात, काय सांगू इच्छिता? माझं नाव वंदना भास्कर हडकर. जसे आमचे सरपंच आम्ही जी बॉडी होतो त्या बॉडीत जे काय कामधंदे केल्याने तसेच आम्ही या पाठी एमटी करू.
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. कणकवली नगरपंचायतीच्या बेजबाबदार कारभारामुळेच मुसळे यांचा मृत्यू. शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांचा आरोप. कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला गेल्यास भाजप नगरसेवक शांत राहणार नाहीत. भाजप गटनेते विलास कुडाळकर यांचा इशारा. आणि दोडामार्ग तालुका थेट सरपंच पद निवडणुकीचं खास विश्लेषण. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आज इथेच थांबूया. पाहत राहा कोकण 7 लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड.